कुठे आलोय? अरे तू नरकात आलायस, नरकात. काय नरकात? यमदेवता मला माफ करा, मला क्षमा करा. माझं आताच नवीन लग्न झालंय. बिचारी माझी बायको वाट बघत असेल. मला क्षमा करा. अरे मीच तो यम. यार किती गरम होतो यार. साईडलाच ठेवतो. अरे बापरे, डोक्यात पडलं. बाबा 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 रक्त. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे. तर आज आपण जाणार आहोत आपल्या इन्व्हेन्शा कंपनीचा रिप्रेझेंट आम्हाला कॉम्पिटिशनसाठी रेडी केलेलं आहे. तर वेअरहाऊस टीम आमची रेडी आहे. तर तिकडे आज नाटक आम्ही करणार आहोत, वेअरहाऊस टीम पूर्ण. तर मित्रांनो, आम्हाने नाटक ठेवले आहेत. भरपूर कंपन्यातले तिकडे येणार आहेत सगळे. आणि असं इन्व्हेन्शनच्या रिप्रेझेंटमध्ये आम्हाला रेडी केलेलं आहे वेअरहाऊस टीमला. तर सोबत आपले अक्षय आहे आणि सोमनाथ सर पण आहेत आपले. तर आता आम्ही रेडी झालेलो आहेत आणि काही कलिग्स अजून तिथे ऑलरेडी पोचलेले आहेत. तर आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि तिकडेच चाललेलो आहे. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की व्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना पाठवा. तर चला मग जाऊया आपण आता. तर मित्रांनो, आम्ही आता निघलेलो आहे. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो इथे अग्निशामक दलाच्या इथेच आपला कार्यक्रम होणार आहे आता. तर खूप चांगला नाटक होणार आहे आणि करूच आम्ही. ही सगळी आमची टीम असणार आहे. ही आमची टीम असणार आहे. सोमनाथ सर, रवी, विशाल, सोमनाथ विषे, प्रवीण सर, प्रज्वल सर, अक्षय, हे सगळे आम्ही आता इथे नाटक करणार आहोत. नाटक जबरी झाला पाहिजे. सो गाईज, यू आर रेडी? हुर्रे हुर्रे. तर आमच्या मित्रांनो, नाटकाचा असा टायटल आहे मृत्यूनंतरचा हिशोब. तर त्याच्यामध्ये यमराज आणि चित्रगुप्त यांची जुगलबंदी आहे. त्यामध्ये सेफ्टीचं पालन न केल्यामुळे काय होऊ शकतं हेच नाटकामध्ये आपण करणार आहोत. तर आता चला जाऊया आपण तिथे. बघायला गेला तर खूप सर्व इथे अरेंजमेंट करून ठेवलेले यांनी, जे गेस्ट पब्लिक येतील त्यांच्यासाठी. खरंच खतरनाक. हा एकमेव अशी MIDC मधली MIDC फायर सर्व्हिस आहे जिथे खूप मोठे सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तर माणसं बघायला गेले तर खूप पडलेली. मित्रांनो, आम्ही सगळे एवढे एक्सायटेड आहेत ना, असं झालंय कधी एकदाशी सगळ्या ऑडियन्सच्या समोर जातोय आणि आमचा एक्साइटमेंट शेअर करतोय आणि नाटक करतोय. कारण जी उत्सुकता असते ना, ओढ असते ना सर्वांच्या समोर करण्याची, ती खरंच वेगळीच असते. आणि आमचे सगळे कलिग्स जे नाटकामध्ये, आमचा यमराज तर नुसता हसतोय, नुसता हे दाखव, एक झलक दाखव ना, दाखव ती तेव्हा होईलच. अशी झलक आहे ना, असा असतो ना, खरंच प्रेक्षकांचे असे मन तो जिंकून काढणार आहे. आणि आमचे खरंच बोलायला गेलं तर जे सोमनाथ सर आलेत, तर खरंच मला वाईट वाटतोय. कारण पश्चिमला आलेले ते ऑफिसला आज सकाळी आणि अचानक म्हणजे रात्रीपासून त्यांचं पोट दुखत होतं. पण जे आम्ही एवढ्या दिवसापासून प्रॅक्टिस करत होतो, 10 दिवसापासून 5 दिवसापासून, तर ती जी प्रॅक्टिस केलेली ह्या दिवशी, अशा दिवशी ज्या दिवशी आपल्याला प्रेझेंट करायचं आहे, त्या दिवशी
पोटात दुखायला लागला अचानक, त्यांना घरी जावं लागलं. इवन त्या हॉस्पिटलला जाऊन सलाईन वगैरे लावून परत तो जो जोश असतो तो त्यांनी आज दाखवलेला. आणि परत हॉस्पिटलला सलाईन लावून पण ते इथं आलेले. पाहू शकता तुम्ही तिथं की एवढी खरंच त्यांची हालत डाऊन होऊन पण. चला आता त्यांच्याजवळच जातोय. आमच्या यमराजला आमच्या सोमनाथ सरांनी बरोबर रंगवायला घेतलेली. तयारी चालवली आमची. आता कॉस्ट्युम वेअर करणार सगळे आम्ही. आता खरा वाटतो यम. संपला तर तो कुठे येतो. आमचा यम रेडी झालेला आहे आता. यमला डिझाईन करणार आमचा वर्कर नंबर 2. कलर विलर आणले पाच. ऐकलंय का नाव. हे हम हे यम. आमचा यम रेडी झालेला आहे. एक कर. आमचे चित्रगुप्त पण फुल रेडी पोझिशन मध्ये येईल आता. योगेश सरांचं पण आगमन झालेलं आहे शुभेच्छा देण्यासाठी. प्रोत्साहन द्यायला. शुभेच्छा काय असतात. बरोबर बरोबर. वाव खतरनाक. फिक्सिंग. तर मित्रांनो आज आम्ही जेव्हा सकाळी आलो ऑफिसला तर सोमनाथ सर पण आलेले फर्स्ट शिफ्टला ॲज इट इज जेव्हा शिफ्टमध्ये यायचं त्यावेळेस. तर एकदम त्यांचं ते मला बोललेले 3 वाजल्यापासून रात्री जवळजवळ पेनिंग होत होतं खूप पोटामध्ये. पण तरी पण त्यांनी ठरवलेलं का आज आपल्याला नाटक करायचं आहे. आणि जो जोश आम्ही 5 ते 7 दिवसापासून प्रॅक्टिसला दाखवत होतो तर त्यांनी आज एवढं पेनिंग पोटात होऊन पण ते आज आले. आणि पण अनफॉर्च्युनेटली 9-9:30च्या दरम्यान खूपच त्यांना राहवलं नाही. तर ते हॉस्पिटलला गेले मित्रांनो. हॉस्पिटलला गेले, सलाईन वगैरे लावले, इंजेक्शन मारले डॉक्टरांनी. कारण किडनी स्टोनचा जो पेन असतो तो मित्रांनो तुम्हाला पण कधीतरी जाणवला असेल. आणि मला पण होता. आणि मला पण माहिती आहे का कसं मरण आठवतंय. तर एवढी पेनिंग होऊन पण जो डेडिकेशन दाखवायला तो सोमनाथ सरांनी डेडिकेशन दाखवला. परत 12-12:30 नंतर ते घरून परत इकडे आम्ही बोललो त्यांना सर तब्येत बरी नसेल तर आपण त्या जागी दुसरं आहे काहीतरी कास्टिंग बघून करूया. पण सरांनी मनामध्ये निश्चय आणि ध्येय मनात ठेवलेला डेडिकेशन खूप दाखवलेला आहे खूप चांगला. तर ते आलेले इथे. आणि खरंच धन्यवाद सर. जो डेडिकेशन तुम्ही दाखवला तोच आम्ही आता नाटकामध्ये दाखवणार आहोत. थोड्याच वेळात आमचा नाटक होणार आहे अग्निशामक दलावर. आम्हाने जे ठेवलेले आहेत सगळ्या कंपन्यांचे तर इन्व्हेन्शनमधून आम्हाला रिप्रेझेंट केलेलं आहे. आमची वेअरहाऊसची टीम आहे ही पूर्ण. वेअरहाऊसमध्ये आहेत सगळे. विशाल, रवी, प्रवीण, सोमनाथ सर, अक्षय वगैरे आम्ही सगळी पूर्ण टीम आहे ती. तर सर जो डेडिकेशन दाखवलं खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर चला आता हाच डेडिकेशन जो आहे तो आपण नाटकामध्ये दाखवूया. चला स्टार्ट. मिस्तो यम. त्याला तो नाही पळत यम त्याला उचलतो तो यम. चित्रगुप्ता. अरे चित्रगुप्ता. अरे आजकाल पृथ्वी तळावर काय चाललं आहे. एवढी माणसं तू वर आणत राहिलास तर आपल्या नरकात जागा कमी पडेल. हे ठाऊक आहे की नाही तुला. हो महाराज मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण मी फक्त तुमच्या आज्ञेचंच पालन करतो. तुम्ही ज्याला सांगता उचला मी त्याला उचलतो. नेमके काय म्हणणे आहे तुझे. महाराज स्पष्ट बोलायचं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो या भारत देशामध्ये किंवा पृथ्वीवर माणसाने आपल्या सुखासाठी जे नियम बनवलेले आहेत त्याची तो पायमल्ली करतोय. रोज जवळजवळ 450 आकडा आहे मृत्युमुखी पडतात. एवढं जणांना आपल्याला उचलावंच लागतं महाराज. आणि महिन्याची सरासरी बघितली ना महाराज आता जवळजवळ 25,000 महाराज सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे. नेमके काय म्हणणे आहे तुझे. काय ते स्पष्ट सांग. माझ्याकडे दया मायासमोर काही नाही. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्यावर तुम्हाला पुष्कळ करायला आवडेल महाराज. चल तर या मग माझ्या मागे. महाराज आपण आता पृथ्वी तलावावरील भारत देशातील अंबरनाथ एमआयडीसी मध्ये आलेलो आहोत महाराज.
आणि इथे औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यामध्ये जे सुरक्षेचे नियम सांगितले जातात त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो आणि तिथे नियमांची पायमल्ली कशी होते आता तुम्ही डोक्यात डोळ्याने बघून घ्या. ठीक आहे चालतात. या महाराज. महाराज आपण काही कारखान्यात आलो. ठीक आहे आम्ही आलेले सगळे कोण राहिलं नाही ना तर आज आपल्याला आपण त्या कामाला जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं ट्रेनिंग घ्यायचं आहे. सेफ्टी संदर्भातलं ट्रेनिंग आहे. हे ट्रेनिंग आज आपल्याला कव्हर करायचं आहे. महाराज तिथे तर प्रत्यक्ष सेफ्टीचं ट्रेनिंग चालू आहे. पहा आता. ठीक आहे वाटतो मी. आता कोणतंही मशीन कोणतंही उपकरण हाताळताना आपल्याला त्या संदर्भातल्या सुरक्षा नियमांचे जे काही नमूद केलेले असतील ते काटेकोरपणे पाळले पाहिजे. सुरक्षित उपकरणं वापरली पाहिजे. आपण जेव्हा रुटीन वर्क करत असतो जेव्हा जे काही स्टँडर्ड रेसिपी दिले आहेत त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जी काही सुरक्षा उपकरणं सांगितली ते आपण वापरली पाहिजे. समजा एखादं नॉन रुटीन वर्क असेल तर त्यासाठी आपण वर्क परमिटचा फॉर्म भरतो. आपण वर्क परमिट म्हणजे नक्की काय सांगतोय का? वर्क परमिट म्हणजे काय? वर्क परमिट म्हणजे अशी एक लिखित प्रक्रिया की ज्याच्यामुळे कामात येणारे धोके लक्षात येतात आणि त्यावर आपण उपाययोजना करू शकतो. आता ह्या वर्क परमिटचे काही प्रकार आहेत जसं की हॉट वर्क परमिट असेल, कोल्ड वर्क परमिट असेल, IF लीगल वर्क परमिट असेल. सर हॉट वर्क परमिट कधी भरतात? बरोबर. तुला सांगतो हॉट वर्क परमिट कधी भरायचं? महाराज मी तर फक्त ट्रेलर होतं पिक्चर बघा अजून माहिती आहे ते बघा काय होतं ते मला. ठीक आहे. आता मी ऑफिसमध्ये जातोय. ऑफिसमध्ये ये तुला वर्क परमिटचा फॉर्म भरून देतो. तो घ्यायचा सुरक्षा अधिकाऱ्याकडे जायचं त्याची साईन घ्यायची आणि नंतर तू तुझ्या कामाला जायचं. आपल्या कामाला येतो. सर एक काम हा बोल ना काय रे? सर मला आज सुट्टी पाहिजे. आज अचानक का? सर मुलीचा वाढदिवस. ओके आपण उद्या आहेस ना? हा उद्या वेळेवर यायचं. उद्या दांडी नाही पाहिजे. चला येतो. यस आज घरी लवकर जायला भेटेल मला खूप मजा येणार. अरे चरण ये इकडे. अरे बघ्या तू पण ये. गंमत गेले ना काय माहिती का पुन्हा पुढे रे दुकानाला असतोय हे अरे काय यार एवढे 14-15 वर्षापासून काम करते कधी नाही काही झालं आणि म्हणे हेल्मेट घाला. हे यार किती गरम होतो यार. साईडलाच ठेवतो. अरे बापरे डोक्यात पडलं. बाबा 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 रक्त. वेल्डिंगचं काम आहे आपलं आपलं काम करावं. अरे यार साहेबांनी सांगितलं वर्क परमिट आणायला विसरलो. जाऊ दे कोण बघते ते वर्क परमिट. आपलं काम करू आपण. अरे यार गरम होते हाताला. हे काढून टाकूयात. गोगल पण काढूयात. चला काय होत नाही. 1.5 वर्ष काम करतोय. घरी आज लवकर जायला भेटलंय. जरा लवकर कार काढू दे. सीटमेंट लावू दे. पुढे मामा लोक असतील. ट्रिंग 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 कोणाला वाटतंय? हॅलो हां परीसाठी केक घेतला मी. हां हां काय कुठे? हां तुमच्या काम म्हणतो. हां 1 मिनिटात ते सेफ्टीचा खूप त्रास होतोय. हां हां ठीक आहे. अजून काय आणायचं आहे का? असेल तर सांग मला पटकन. हां ठीक आहे ठेव फोन. गाडी येते समोरून. गाडी येते. महाराज बघितलं सुरक्षेची जी नियम त्यांना आता स्वर्गात जाण्यात यायची की नरकात तुम्हीच सांगा. अरे स्वर्गात यांची लायकी तरी आहे स्वर्गात न्यायची. यांना नरकातच घेऊन गेलं पाहिजे. चल एकेकाला पाहूया. चला महाराज मी एकेकाला उठवतो त्याची खबरबात घेऊया. प्रत्यक्षात यमराज आले तुम्हाला नरकात नेण्यासाठी. अरे बापरे डोकं भिंगलंय माझं. मी कुठे आलोय? अरे तू नरकात आलायस. नरकात काय नरकात? यमदेवता
मला माफ करा, मला क्षमा करा. माझं आताच नवीन लग्न झालंय. बिचारी माझी बायको वाट बघत असेल. मला क्षमा करा. अरे एवढ्या सेफ्टीचे चांगले नियम असताना तू त्यांचं पालन का केलं नाही? तुला नका. माझ्याकडे तुमच्या कंपनीसारखं टर्मिनेशन वगैरे काही नाही. मी डायरेक्ट सगळं देतो. चित्रगुप्ता घ्या याला लढतात आणि द्या उकळत्या तेलात टाकून. गगन चल, तुला दाखवतो गगन. हा इकडे महाराज, हा दुसरा जो कामगार आहे बिल्डिंग करती वेळी आणि पीपीचा वापर न केल्यामुळे इलेक्ट्रिक धक्क्याने मृत्यू झालेला आहे महाराज. त्याला उचलतो मी आता. उठवा त्याला. गगन उठ. हे बघ मृत्यूची देवता यमराज आले. कोण यम? कुठले यम? अरे मीच तो मृत्यू लोकांचा देव. काय झालं काय मला? चित्रगुप्ता सांगा ह्याला काय झालं ते. वेल्डिंग करत होता तेव्हा पीपी का नाही घातली? न घातल्यामुळे तुला इलेक्ट्रिक धक्का दिला. मरण पावलाय. नका नका, मला नका मारू. मला माफ करा. माझ्या घरी आई बाबा आहे, त्यांचं काय होईल? त्यांचा सांभाळ कोण करील? नका नका नका. अरे माझ्याकडे तुमच्या कंपनीसारखा मेमो वगैरे काही नसतो. आपण डायरेक्ट सदा देतो. नका, नका, चित्रगुप्ता नका मारू. घ्या ह्याला लढतात आणि द्या हत्तीच्या पायाखाली. नका, मला नका मारू. नका काय मारू. करणार? नका, नका. लावतो मी त्याला गगन. महाराज, ही तिसरी व्यक्ती आहे ना, त्यांनी सीट बेल्ट आणि गाडीचा कोणता वापर केल्यामुळे मृत्यू झालेला आहे. उठव त्याला. अरे चरण उठ. तेव्हा मृत्यूची देवता या. माफ करा महाराज मला. महाराज माझी मुलगी वाट पाहते तुमच्या वाढदिवसासाठी. महाराज माफ करा मला. अरे माझ्याकडे दया माया क्षमा काही नाही. तुमच्या कंपनीसारखं टर्मिनेशन लेटरही नाही. आपण डायरेक्ट सदा देतो. चित्रगुप्ता घ्या ह्याला लढतात आणि द्या कडेलोट करून. अरे चरण सोड त्यांच्या चरण. चल, वर चल आणि खा डाळभात वरण. आता आलं ना तिकडनं मरण. खरंच माणूस शिकून चंद्रावरती गेला, पण सेफ्टीचे नियम फार विसरून गेला. यांना दया माया क्षमा दाखवून काहीच फायदा नाही. यांना नरकात घेऊन गेलंच पाहिजे. चित्रगुप्ता जी महाराज. चला तर. चला महाराज. आज जी वाईट घटना माझ्यावर घडलेली ती माझ्याच एका छोट्याशा चुकीमुळे घडलेली. जर मी सेफ्टीचं पालन करून हेल्मेट घातलं असतं तर कदाचित मी या प्रसंगापासून मुकलो असतो. आता माझ्या बिचारा बायकोचं कसं होणार? मी सुद्धा काम करताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरले असते तर माझ्यावर आधी वेळ आली नसती. आता माझ्या आई बाबांचं पुढे काय होणार? मी सुद्धा कार चालवताना जर सीट बेल्टचा वापर केला असता आणि मोबाईलचा उपयोग नसता केला तर माझ्यावर आज प्रसंग ओढला नसता आणि आज मी माझ्या मुलीसोबत केक कापत असतो. आम्हा तिघांवर जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याचं कारण आहे असुरक्षितता. आम्ही सुरक्षिततेचं नियम पालन केलं असतं तर आम्ही कदाचित सुखरूप असतो. मी तुम्हाला विनंती करतो, जी चूक आम्ही तिघांनी केली ती चूक तुम्ही नका करू. कारण एवढं लक्षात ठेवा, आपल्या घरी कोणतरी वाट बघत असतं. आपले आई वडील, आपले मुलं बाळ आणि आपली बायको ही आपली आतुरतेने वाट बघत असते. म्हणून सुरक्षा बाळगा आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर मग आपण सर्वांनी मिळून एक शपथ घेऊया. आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा. धन्यवाद. मस्त 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 जोरदार टाळ्या. हे बघ, हे दुर्घटना अशा घडायच्या आणि मग मला संधी मिळायची. पण आता कसं होतं माहितीये का तुला? आता त्यांनी खूप सुरक्षेचे अनुभव घेतलेले आहेत. तर ते कसे आहेत ते हे बघ. दोस्तों कहलाता है हारी बाजी को जीतना जिसे आता है. बच गए. हे सुद्धा वाचले. पाहिलं का? सुरक्षा. अच्छा ठीक है. मेरा नाम क्या है? मेरा नाम जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और उस राख से जो बारूद बनाते हैं उसे भस्म खाक कहते हैं. जली के आग साइड में खड़े रहो. ए भाई तेरा नाम क्या है? जो गान में धुंडी कर रहा है, नाम जान के क्या करेगा? नाम क्या है तेरा? पुष्पा. पुष्पा साइड में खड़ा है. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या? फायर हूँ मैं, रुकूंगा नहीं. तुम लोग क्यों ज्वाइनिंग है?
इधर नोटिस लगा है, तीनों पढ़ लो नोटिस क्या है, ठीक है? फिर मैं आगे का काम बताता हूँ। क्या नोटिस पढ़ने बोल रहा है? समझ नहीं आ रहा है। चलो जाने दो, बाबूराव आएंगे तब देखेंगे। काय सांगायचं, तुमची तलावर एवढे यम झाले त्यांना कुणाचं झालं इकडच्या आकड्यात कसं काय आले तुम्ही? काय काम करायचं तू? मी मोठी कामं करतो कंपनीमध्ये, हाईटवरची कामं. मग सेफ्टी बेल्ट वापरायला होता का तू? मी सेफ्टी बेल्ट वापरलेला, पण ती जी कुंडा आहे ना ती टोपी लावली. अरे मला प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे, गाणा दाव रे मला पाव रे, गाणा दाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. अरे नाटक बघा बिन पैशाचं. सगळ्यात महत्वाचं तर मी प्रथम आभार मानतो केंद्रीय साहेबांचं, मोठे साहेबांचं आणि संपूर्णपणे जे आपण सर्व एकदम मोठ्या संख्येने जमलेले आहात त्या सर्व माझ्या आपल्या अडीचशे मनात MIDC आनंदनगर परिसरातल्या सर्व कारखान्यातील आपले स्टाफ, एम्प्लॉईज, अधिकारी सब्जेक्ट होणे प्रत्येकासाठी. ऋषिकेश भोसले वॉल्वो लाईन, स्पेशली हमारे तिन्ही सगळ्या स्किटची हमारा रेडी राहा, तो खास इम्पॉर्टंट आहे. इन्व्हेंशन टीमचा नंबर आलेला आहे. फायनली मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतो. इन्व्हेंशन टीमचा आपल्या 3रा नंबर आलेला आहे स्किट कॉम्पिटिशनमध्ये. खूप चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत तायडे साहेबांनी इथे आमामध्ये. तर असेच भरघोस आता मी बघायला गेलं तर 8-9 कॉम्पिटिटर्स होते प्रत्येक कंपनीतून. यापुढे खूप सारे पार्टिसिपंट्स येतील, पण आमचा मात्र नंबर राहणार ना, कारण का आपण इन्व्हेन्शन्स आहोत. हा इप इप आवाज तुझा विशाल आमचा यमदेव. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट पूर्ण व्लॉगमध्ये. सो टेक केअर, गुड बाय.